सेकंड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. सेकंड चॅप्टर मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, खूप व्हेरी इम्पॉर्टंट. एरोबिक रेस्पिरेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन, बरोबर की नाही. आता एरोबिक रेस्पिरेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय विचारलं जातं, एक तर तुम्हाला डिफाईन विचारली जाणार, त्याच्यासोबतच तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो की हा दोघांमध्ये डिफरन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणून करून ठेवायचा. त्याच्यानंतर ग्लायकोलिसिस अँड टीसीए सायकल, बरोबर की नाही. ग्लायकोलिसिस त्याच्याबरोबर टीसीए सायकल हा सुद्धा इम्पॉर्टंट मुद्दा आहे, यांचा सुद्धा डिफरन्स विचारला जाऊ शकतो, बरोबर की नाही. बऱ्याच वेळा डिफरन्स विचारला जातो किंवा यांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. टीसीए सायकल करायचं म्हणजे करायचं. आता त्याच्यानंतर आहे मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस मिओसिस मध्ये तुम्हाला एक तर डिफाईन विचारली जाऊ शकते, दोन्ही पैकी ह्या वर्षी चालेला क्वेश्चन आहे हा. डिफाईन विचारली जाऊ शकते किंवा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. दोन्ही सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे, करायचा म्हणजे करायचा. आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे कोण आहे, क्रेब्स सायकल. सेकंड चॅप्टर मध्ये थोडेसेच मुद्दे, पूर्ण चॅप्टर करण्यापेक्षा एकदम शॉर्ट पद्धतीने आपण एवढे मुद्दे जरी केलं तरी खूप चांगल्या प्रकारे आपला अभ्यास होऊ शकतो. तर आपण हे एवढे मुद्दे करूया. याच्याबद्दल आतापर्यंत आपण 2 पार्ट बघितले, 2 चॅप्टर पाहिले, फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहिलेले आहे. उद्या आपण थर्ड आणि फोर्थ चॅप्टर पाहणार आहोत. तुम्हाला कसलाही डाऊट असेल, काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट